हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरेंची खतखत, पटेल आणि आपणच टीकेचे धनिक का व्हायचं? देवगिरीवरील बैठकीत तटकरेंचा सवाल तर तटकरेंना रोखण्याचा भुजबळांचा प्रयत्न। तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद नाही, महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे प्रफुल्ल पटेलांची पाठ, मुंबईत असतानाही प्रफुल्ल पटेल बैठकीत गैरहजर राहिल्यानं चर्चा। रवींद्र फाटकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, विधान परिषदेच्या ठाणे पालघर जागेवर शिवसेनेकडून रवींद्र फाटकांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती। मीरा रोडच्या क्लस्टर 1 परिसरात बकरी ईदच्या कत्तलीवरून राडा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, विरोधानंतर बकऱ्यांना इतर ठिकाणी हलवलं। डिझेलच्या दरवाढीचा एसटीवर इफेक्ट, भविष्यात एसटीच्या दरवाढीचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे संकेत। इंधन दरवाढीमुळे भाज्यांचे दर भिडले गगनाला, वाशीच्या एपीएमसी घाऊक भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचा दरात मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं। पालिका शाळांचे भूखंड खासगी संस्थांना देण्यास वरुण सरदेसाईंचा विरोध, पीपीपी मॉडेल अंतर्गत शाळांच्या जागा खासगी शैक्षणिक संस्थांना देण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची सरदेसाईंची मागणी। मुंबईतील एका फ्लॅटमध्ये चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीचा पोलिसांकडून पर्दाफाश, 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त। विदर्भकरांनो काळजी घ्या, पुढच्या 24 तासात येणार भयंकर उष्णतेची लाट, विदर्भातील 5 जिल्ह्यांना मंत्रालयाकडून हीट अलर्टचा मेसेज। आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघ दीर्घकाळापासून दिसत नसल्यानं वन्यप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण, बंगळुरूतील वन्यजीव छायाचित्रकाराची वनविभागाकडून 3 तास चौकशी। नमस्कार, प्रतीक्षा न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे। सुनील तटकरे यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य करत टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल वरिष्ठ नेतृत्वाला केलाय। पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका बजावली, मात्र संकटाच्या काळात कुणीही बचावासाठी पुढे आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तटकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। विशेष म्हणजे तटकरे बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चांना आणखी उधाण आलंय। तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला अनुपस्थित असल्यानं चर्चा सुरू झाल्या। दरम्यान तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद नाही असं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय। तटकरे बोलत असताना केवळ लवकर बोला असं सांगितल्याचं भुजबळ म्हणाले। तसेच महायुतीच्या आमदारांना निधी देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देखील भुजबळांनी यावेळी दिली आहे। अजिबात काय वाद झाला नाही, त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होत आहे, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची, कारण आपण जास्त जर बोलत असलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। म्हणून मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा। काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही, फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या ते आमच्या समन्वय समितीचे, म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे, दॅट्स ऑल। तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झाले, ते काय चुकीचं आहे।
जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी 30% ठेवावं. मग आम्ही म्हटलं 15% ठेवा आणि बाकीचं सगळ्या आमदारांना म्हणजे महायुतीच्या आमदारांना वाटप करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही 15% सुद्धा काय ठेवायचं, फक्त 10%च मंत्र्यांच्याकडे ठेवायचे आहेत, बाकी सगळे 90% जे आहेत महायुतीला वाटप करून टाका. महामंडळं आहेत त्याच्यामध्ये ABC असं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या वर्गीकरणामध्ये आमदार जसे आहेत त्यानुसार भाजपाला 48%, शिवसेनेला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळं मिळणार आहेत. थोडक्यात म्हणजे आमच्या वाट्याला 42 महामंडळं येणार आहेत. तर आम्हाला कुठची महामंडळं पाहिजे आहेत, BJPला कुठची पाहिजे आहेत, शिवसेनेला कुठची पाहिजे आहेत, याची जी यादी जी आहे पुढच्या वेळेला आम्ही ती एकत्रित करणार आणि मग तिघांनी बसून त्याच्यामध्ये जे वाटाघाटी करून पूर्णपणे जसं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण राहणार नाही हे आम्ही ते पाहणार आहोत. दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. एनसीपी बैठकीत स्थापना मेळावा कुठे घ्यावा यावरून आता मतमतांतर झालंय का अशी चर्चा सध्या सुरू आहे. पुणे किंवा बारामतीत स्थापना दिवस साजरा करावा असं सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे. अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. तर काहींनी मुंबईत कार्यक्रम करावा अशी देखील भूमिका मांडल्याची माहिती मिळते. सुनेत्रा पवारांनी ही माहिती दिली आहे. तर अंतिम निर्णय घ्यावा असं सर्व आमदारांचं मत असल्याची देखील माहिती सूत्रांकडून देण्यात येते. दरम्यान महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आमदारांच्या संख्येप्रमाणेच महामंडळ मिळवणार असल्याची माहिती आहे. तर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळते. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. प्राजक्त तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची माहिती सध्या समोर येते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे भाजपात जाणार का असा सवाल आता उपस्थित होतो. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. एनसीपी बैठकीत अर्थ खातं अजूनही आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तर उपस्थित आमदारांपैकी काहींनी ही खंत व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांची आहे, ही समोर येते आता सध्या. दरम्यान एनसीपी बैठकीत अर्थ खातं अजूनही आपल्याकडे नसल्याची खंत उपस्थित आमदारांनी व्यक्त केली आहे. सिडको पाणी पुरवठा क्षेत्रातील धरणामधील घटता जलसाठा, वाढते तापमान आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर 28 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, उल्वे, नवीन पनवेल आणि द्रोणागिरीसह विविध नॉट्समध्ये आठवड्यातील ठराविक दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन सिडको प्रशासनाने केलं आहे. त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत. पुण्यातील मांजरी बुद्रुक ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी अनोखे आंदोलन केलंय. गावातून थेट पुणे महानगरपालिकेपर्यंत पायी वारी काढत ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधलंय. मुख्य पाईपलाईन टाकूनही उपजलवाहिन्या नसल्याने नागरिकांना अद्याप पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.